तुमचे सुखदुःख इतरांच्या मूडवर आधारित आहेत, डिपेंड आहेत. पत्नी खुश आहे, तुम्ही खुश आहेत. मुलगा खुश आहे, तुम्ही खुश आहेत. मराठी समजून घ्या. बॉस खुश आहे, तुम्ही खुश आहेत. पण तुम्ही आहात कोण? डिपेंडंट, दुसऱ्यावर आधारित आहात. तुम्ही अजून स्वतःचा आधार झालेले नाही. तुम्हा या जगामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, धनवान आहेत, सत्ताधिकारी आहेत, विशाल अंतःकरणाचे आहेत, ज्ञानी आहेत, सगळं मान्य आहेत. वाणीने श्रीमंत नाही आहेत. वाघ यज्ञ शब्दाचा अर्थ सांगतोय तुम्हाला. वाघ यज्ञ, वाणीने श्रीमंत नाही आहेत. कोणाचीही वाणी ऐका. काही शब्द मी प्रवचनामध्ये वापरत नाहीत. काहीच्या वाणीला एक विशेष प्रकारचा शब्द असतो. बोलला ना काय बोलतो आणि मग पुढं 2-3 शिव्या असतात. वाणी या पृथ्वीवरचं ब्रह्म आहे. त्याला वाघ ब्रह्म म्हणतात. आणि हे जगातलं खऱ्या ब्रह्माला लोक भेटतील, बोलतील त्याला, पण वाघ ब्रह्म मात्र तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि वाघ ब्रह्म ज्याला मिळालं ना तो अजरामर झाला. समाधी लागेल, शब्द आहे का, ज्ञान होईल, किचकट ग्रंथ लिहिता येतील. वाघ यज्ञानी तोषणं हे ज्ञानोबारायला शक्य आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे वाघ यज्ञ हा शब्द फक्त ज्ञानोबारायनेच वापरलेला आहे. येणे वाघ यज्ञ, आणि यज्ञामध्ये आहुती देतो आपण. तसं या वाघ यज्ञामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी सिद्धांताच्या, कवित्वाच्या अनेक प्रकारच्या आहुती आहेत. त्याच्यामध्ये समर्पण, आहुती शब्दाचा अर्थ जाणणं नव्हे, आपल्याकडे असलेलं धन, द्रव्य याला सर्वाला वाटण्याकरता, सगळ्यांना बोलवण्याकरता केलेला यज्ञ, आणि त्यात केलेली ईश्वराची आराधना म्हणजे यज्ञ. हा वाघ यज्ञ भगवान श्री ज्ञानोबारायांनी जगासाठी केलाय. जगासाठी शब्द वापरला. आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्याला ज्याला मराठी कळत असेल त्याच्यासाठी येते. म्हणून खूप सुंदर अर्थ आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ऐका. फार महत्त्वाचा विषय निघालेला आहे. यज्ञ हा मुळातच समाजाच्या कल्याणासाठी असतो. यज्ञामध्ये देवता असतात, त्याचप्रमाणे सामान्य लोक असतात, त्याचप्रमाणे धनवान लोक असतात. हे तिन्ही वर्ग एका ठिकाणी सापडण्याचं स्थान म्हणजे यज्ञ. राजा यज्ञ करतो, विद्वानांना बोलवतो, तपस्वी लोकांना बोलवतो, आणि जे बाकीचे इतर लोक येतात ते जेवणासाठी येतातच. हा भगवान बाबांचा वाघ यज्ञ आहे. कीर्तनकारही याच्यामध्ये ज्ञान सांगायला येतात, ऐकणारेही येतात, आणि सर्वसामान्य येतात. ज्यांना काही कळत नाही ते पण येतात. ते काय येतात, त्यांना हे कळत नाहीत की इथे एवढे लोक का जमा झाले, नेमकं रोज काय ऐकतात. त्यांना टेन्शन नाहीये, काय ऐकतात रोज. रोज ज्ञानेश्वरी चालू, रोज कीर्तन. त्याला काही कळत नाही, हे कळत नाही त्याला. पण हे का ऐकतात, यांना अजूनपर्यंत अक्कल का आली नाही असं त्यांना वाटत असेल. रोज नवीन ज्ञान मिळावं म्हणून साधक वर्ग येतो, काही रसिक वर्ग येतो, काही सांगणारा, याला यज्ञ म्हणतात. भगवान श्री ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे वाघ यज्ञ आहे. आणि सरस्वतीने एवढा सुंदर आकार घेतलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याला तत्वज्ञान नकोय पण भोगाविषयी चांगलं ज्ञान पाहिजे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे. सुंदर उपमा आहेत, पदलालित्य आहेत, अर्थप्रवाह आहेत, सगळं ज्ञानेश्वरीमध्ये. भाव आहेत, रस आहेत, अलंकार आहेत. म्हणजे महाराज आम्हाला याच्याकडे जायचं नाही, सिद्धांत आहेत. नाही मला आम्हाला सिद्धांत पण नको, आमच्या डोक्यावरून जातात. मग डोकं खाली का ठेवतो, तू पण डोकं थोडंसं वर कर, शिरले तर शिरले. सिद्धांत लागतील डोक्याला, खाली काय पाहिजे, रस पाहिजेत. काय सांगितलं याला महत्व नाही, कसं सांगितलं. रस ग्रहण करणारी माणसं आहेत, रसाचा आनंद घेणारी माणसं आहेत. आणि काही जे ऐकणारे तज्ञ श्रोते आहेत वक्त्याला तपासण्यासाठी येतात. हा शब्दज्ञान सांगतो का अनुभव सांगतो,
कसलेलं ज्ञान आहे का ऐकीव ज्ञान आहेत का गुरुनी दिलेला प्रसाद आहेत हे सुद्धा ऐकणारे श्रोते असतात. आणि गुरुच्या साक्षीनं भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचा महायज्ञ वाग्यज्ञ पूर्ण करतात. वाग्यज्ञावर तर इतका मोठा प्रकरणाचा विषय आहे. ज्ञानोबरायांनी इतकं अभिमानाने स्वतःच्या वाणीबद्दल वर्णन केलेले आहेत. या जगात बोलणाऱ्या करोडो लोक आहेत, अब्जावधी लोक आहेत बोलणारे, पण ज्यांच्या शब्दात देव राहतो अशी वाणी भगवंत ज्ञानेश्वर म्हणतात, फक्त माझी एकट्याची वाणी, बाकी कोणाचीच नाही. नाद ब्रह्म खुजे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत 15व्या अध्यायामध्ये. नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सजे ऐसा बोल देखीजे जिने देवे. काय एक एक शब्द आहेत महाराज. कैवल्य सुद्धा, कैवल्य म्हणजे परब्रह्म सुद्धा एवढं सजलेलं नाही जेवढे माझे शब्द ज्ञानेश्वरीत सजलेले आहेत, अलंकारित झालेले. धाडच लागतं बोलायला बरं का. काय काही कच्च्या अंतकरणाच्या लोकांना ऐकताना त्रास होतो. ज्ञानोबराय घमेंडी कसे काय, एवढं कैवल्यापेक्षा सुंदर शब्द कसे काय असू शकतात, आकारण शंका आहे त्यांना. म्हणून त्यांना म्हणतात खळाची व्यंकटी सांडो. नाही महाराज, ते खळ नाही, चांगले आहेत, दुरिताचे तुम्ही न जाओ. दोघांपैकी एक असेल, खळ असेल नाहीतर अज्ञानयुक्त सद्गुणी असेल. आणि ज्ञानोबरायांचे लिखित शब्द आहेत. नाद ब्रह्म खुजे. नाद ब्रह्माचे अनेक अर्थ आहेत. संगीत आहे, गायन आहेत. खुजे शब्दा पुढे गायन देखील, गीत देखील खुज पडतं. नाद ब्रह्म खुज पडतं. अनेक अर्थ आहेत नाद ब्रह्माचे. कैवल्यही तैसे न सजे ऐसा बोल देखीचे जेने देवे. त्यांना विचारा काय आहेत. काय नाही, माझ्या गुरूंची कृपा झाली. जो देव आजपर्यंत कोणाच्याही शब्दामध्ये सापडला जात नव्हता तो देव होय शब्दांचा चमत्कारू. हा ज्ञानेश्वरीतला चमत्कार आहे. ज्ञानेश्वरीतला ओवी पहा, चमत्काराच्या शब्दासह ज्ञानोबराय म्हणतात तो देव होय, भगवंत आहेत, शब्दात मध्ये येतो तो देव, चमत्कारो. गंभीर विषय पण चांगला आहे का. आज तुमचा कस आहे म्हणे महाराज, हे जे शब्दामध्ये ब्रह्म आहे, शब्दामध्ये देव आहेत, हे समजायचं कसं काय. ज्ञानोबरायांनी 2-3 उपमा दिलेल्या आहेत. ज्ञानोबराय म्हणतात चकोर तलगे. पौर्णिमेच्या दिवशी अदृश्य अशा अमृताच्या ज्या धारा येतात, तर मोठा चकोर नाही बरं का, छोटा चकोर. चकोर तलगे म्हणजे पिल्ल. पिल्ल का म्हटलेलं आहे, ज्यांना विषयाचा स्वाद आलेला नाही, विषयाचा स्वाद घेतलेला नाही, असे दोन्ही. चकोर तलगे पिल्ल, ज्याला विषयाचा स्वाद आलेला नाही आणि ज्यांनी विषयाचा स्वाद घेतलेला नाही, असे दोन्ही ते ब्रह्माचा आनंद घेतात. चकोर तलगे ते माझ्या ग्रंथाचे अधिकारी आहेत. आणि हे जे माझे शब्द आहेत, हे शब्द शेंगदाणे, मुंगफली असते ना, त्याप्रमाणे माझे शब्द आहेत. शेंगदाणा, त्याचे टरफल काढा आणि आतमधून शेंगदाणा निघतो. भगवान श्री म्हणतात माझा शब्द फोडा, आतमध्ये ब्रह्म निघतं. ही कला ज्याला आले त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. बघा ज्ञानोबराय काय काय शिकवतात आपल्याला. ही कला ज्याला आलेली, शब्द फोडावा आणि आतलं ब्रह्म आत्मसात करावं, हे विशेषता आहे त्याची. इतके गोड शब्द आहेत, काय काय इतकी विशेषता आहेत ज्ञानोबरायांच्या बोलण्यामध्ये. वरी कैवल्य रसे ओगरिली. ज्ञानोबरायांचा शब्द कैवल्य रसे, ब्रह्म रस ओगरिली. पंचपक्वान्नाचं ताट केलं. आता ज्याला रसाची किंमत कळते त्यालाच कळते बरं का. एखाद्याच्या घरी जेवायला गेला आणि आमरस तयार केलाय, चांगल्या क्वालिटीचा आमरस तयार केलाय, तो आमरस किती चांगल्या क्वालिटीचा आहे हे वाढणाऱ्याला माहिती आहे, तसं खाणाऱ्याला देखील माहिती पाहिजे.
ज्ञानोबराय म्हणतात, हे असो शब्दांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली. पण ज्ञानोबरायला नावं ठेवणारे अनेक लोक आहेत. ज्ञानोबरायांच्या चरित्रावर शंका घेणारे अनेक लोक आहेत. पण ज्ञानोबराय इथे किती सुंदर शब्द सांगतात. मी या प्रतिपत्ती केली निष्काम असे. हे जे ज्ञानेश्वरीचं जेवण आहे ना, हे निष्काम काम रहित ज्याचं अंतःकरण आहे त्यांच्यासाठी माझं जेवण आहे. एवढं पुष्कळ झालं ज्ञानोबरायांचं बोलणं बरं का. पुष्कळ बोलणं झाली. तुम्हाला कळत नाही, तुमचं भाग्य आहे. मिया प्रतिपत्ती केली निष्कामासी, हे कळत नाही, तुमचं भाग्य आहे. कारण की हे शब्द फार चांगले नाही आहेत. ज्ञानोबराय म्हणतात फक्त निष्काम लोकांनी यावं, फक्त निष्काम लोकांनी यावं. तुम्ही काय येता? तुम्ही बिना निमंत्रणाचे आहात. अजून पुढे बोलू, निर्लज्ज आहात, तुम्हाला हे शब्द कळत नाहीत. मग निष्काम म्हणजे काय? ज्याची व्यंकटी गेलेली आहे तो निष्काम. शब्द बघा, ज्याची मी म्हणून दोन शब्द सांगितले. ज्यांनी विषयाचा स्वाद घेतला नाही किंवा ज्याला आला नाही तो निष्काम. मी या प्रतिपत्ती केली ज्ञानेश्वरी निष्काम लोकांसाठी ब्रह्मरसाचं ताट आहे. हे पुस्तक नाही आहे, हे समजून घ्या. अजूनही महाराष्ट्र ज्ञानेश्वरीला पुस्तक मानतो, हे दुर्भाग्य आहे, हे पाप आहे. पुस्तक नाही ज्ञानेश्वरी. कैवल्य रसे ओगरिली, हे शब्द कैवल्य रसाने ओथंबलेले भरलेले, आणि हे ओथंबलेले ब्रह्मरसाने भरलेले शब्द खळाची व्यंकटी सांडलेल्या लोकांसाठी आहेत. नाही म्हणजे मला जरा जास्त अवघड होतं, जरा सरळ बोला. मग ही लोक यांचं वर्णन पुढं आलेलं आहे. वर्षत सकळ मंगळी. वर्षत हे ज्ञानोबरायचंच वर्णन आहे. इतर संतांकडे जाऊन कुणी मंगळाचा वर्षाव केलाय? अमंगल घालवलंय कुणी? अपवित्रता, अज्ञान रूपी अपवित्रता सगळ्यामध्ये आहे. घालवले कुणी? ज्ञानोबरायांनी. म्हणून ज्ञानोबराय स्वतः संतांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात. ज्ञानेश्वरी वर्षत सकळ मंगळी. आणि या ज्ञानेश्वरीतून जे ईश्वर निष्ठ आहे, निष्ठ शब्दाचा अर्थ आहे राहणे, एकनिष्ठ, पतिनिष्ठ, तसं ईश्वर निष्ठ. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी समुदाय कोण निर्माण करतं? ज्ञानेश्वरी निर्माण करते. ज्यांचं ज्यांचं जितकं वय झालेलं असेल ना, त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करा. आत्तापर्यंत आपल्या जीवनामध्ये चांगल्या शब्दांचा, हितकारी शब्दांचा, रसयुक्त शब्दांचा वर्षाव करणारे कोणी भेटले का? शिकवणारे भेटले, सांगणारे भेटले, वर्षत सकळ मंगळी भेटले नाहीत. वर्षत एखादा माणूस एकदा भेटतो, चांगला बोलून जातो, मूड असेल त्याचा, नाही कळालं, मूड असेल, घरामध्ये मुलगा आहे, बाप त्याला चॉकलेट देतो, बोलवतो, येत नाही. मग बापाला विचारा तुम्ही, का रे येत नाही तुझा मुलगा असून? मूड नाही त्याचा. चॉकलेट नसताना मांडीवर येऊन बसतो, पुन्हा विचारा काय, आज त्याचा मूड आहे. संसारामध्ये तुमचे सुखदुःख हे इतरांच्या मूडवर डिपेंड आहेत. मराठी समजून घ्या. तुमचे सुखदुःख इतरांच्या मूडवर आधारित आहेत, डिपेंड आहेत. पत्नी खुश आहे, तुम्ही खुश आहेत. मुलगा खुश आहे, तुम्ही खुश आहेत. मराठी समजून घ्या. बॉस खुश आहे, तुम्ही खुश आहेत. पण तुम्ही आहात कोण? डिपेंडंट, दुसऱ्यावर आधारित आहात. तुम्ही अजून स्वतःचा आधार झालेले नाहीत. तुम्ही तुम्हाला आधार दिलेला नाही, तुम्ही दुसऱ्यावर आधारित आहेत. म्हणून कुणी हसले, हा खुश. हसले. हे जर म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीत असं घडलं ना, अजून विचित्र होतं ते. म्हाताऱ्या माणसाकडे जर कुणी हसलं ना, त्याला आनंद नाही होत, त्याला उलटं वाटतं. माझ्याकडे बघून हसतोस, नाही कळालं.
न्यूनगंड मनामध्ये असतो. मी म्हातारा आहे, मी चांगला नाही म्हणून असतोस. आणि तेच हसणं जर तरुण पोरावर झालं, प्रसन्न होतो, हसले, नाही कळालं. आणि जिथं जिथं हसणं आहेत, भास आहेत, काही दिवसानंतर आपल्याला कळतं ते हसणं चुकीचं होतं. हसणं नसून फसवण्यात हसवणं होतं. तुम्हाला वाटतं, माझा मुद्दा समजून घ्या, तुम्हाला वाटतं किती हलकं जीवन आहे तुमचं. कधी विचार करा. इतरांच्या मर्जीवर तुमचं सुख दुःख असणं, यालाच परतंत्र म्हणतात, यालाच बंध म्हणतात, यालाच स्वातंत्र्य संपलं असं म्हणतात. सगळं जगावरच. शेतकरी पावसावर आधारित आहेत, शेतकऱ्यावर व्यापारी आधारित आहेत, व्यापारावर राजकारणी आधारित आहेत, राजकारणी खोटं बोलण्यावर आधारित आहेत. पुन्हा खाली येतं अनुभव घेऊन नाही, स्वतंत्र नाही आहे. कदाचित एखादी वस्तू अधिक असल्यामुळं असं वाटतं माणसाला की नाही माझ्याकडे शक्ती आहेत. एक वस्तू जास्त आहेत, 50 वस्तू मायनस आहेत. धन जास्त आहेत, शरीर नाही, बुद्धी नाही, ताकद नाही, क्षमता नाही, परतंत्रता आहे. ज्ञान आहे, सत्ता नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, परतंत्र आहात. किती उणीव आहेत. तुकोबारांची एक भाषा सांगतो, अनंत दुःखे सांगो किती सकळ, संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटती. एक नाहीये, एकच आहेत, एक नाहीये. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, अशा लोकांमध्ये वाघ यज्ञ करण्याची क्षमता नाही. लोकाला रंजवू शकतात, स्वतःला आधार देऊ शकत नाही, स्वतः प्रसन्न राहू शकत नाहीत. प्रसन्न होण्याकरता विषय लागतात. चूक आहे ती. पुन्हा लक्षात ठेवा, चूक आहेत. म्हणून हे वाघ यज्ञ इतका सोपा समजू नका. 12व्या अध्यायामध्ये स्वतःच्या ग्रंथाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय, मी थोडं संक्षिप्त सांगितलं, ज्ञानोबराय विस्तारपूर्वक सांगतात. साहित्य सोनियाची खाणी, ज्ञानेश्वरीमध्ये साहित्य सोनियाची खाणी, उघडवी देशीची आक्षोणी, विवेक वल्ली, संवाद फळ, नवरसी भरवी सागर, अनंत वर्णन आहे. हा यज्ञ ज्ञानोबरायांनी पूर्ण केलाय. नवरसाने भरलेले समुद्र ज्याच्यामध्ये आहेत. काय गोड शब्दात एक एक बोलायचं तुम्हाला. हे लिहिणं अवघड आहे, सांगणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. हा यज्ञ भगवान श्री ज्ञानोबराय पूर्ण करतात. आणि ह्या यज्ञानंतर विश्वात्मक गुरुदेवाला मागणी मागतात, येणे वाघ यज्ञे तोषावे. म्हणून वाघ या जगामध्ये दुर्मिळ आहेत. कोणाचेही शब्द अजरामर होत नाहीत महाराज. किती श्रीमंत लोक आहेत, लाख लाख कोटी एकाकडे आहेत, ऐकू वाटत नाहीत शब्द. पृथ्वी जन्माला आल्यापासून आतापर्यंत रामायण चालू आहेत, याला वाघ यज्ञ म्हणतात. रामायण इतकी लोकप्रियता पूर्ण भारतात नाही, जगात नाही. एका डाकूला वाणी प्रसन्न झाली आहे, श्रीमंताच्या लक्षातच येत नाही. वाघ यज्ञ किती लोकप्रिय रामायण, सगळ्या भाषेतून तिचा अनुवाद आहे. आणि मग बुद्धिमान लोक, मला तर एक जण भेटला, मला म्हणे महाराज रामायण एक काव्य आहे, ते घडलेलंच नाही. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे नेमकं सांग, तुला काय स्वर करायचंय का काय करायचंय त्यांच्याबरोबर. नाही रामायण घडलंच नाही, काव्य आहे. म्हणजे आनंद घे ना, काव्य आहे तर दुःखी काय होतो. नाही रामाचा जन्म झालेला नाही. बघा काय बुद्धिमान, ही बुद्धी वाग्यज्ञ करणारी बुद्धी. रामायणासारख्या काव्यग्रंथामध्ये दोष शोधणं. नाही म्हणे महाराज तिचे रामाला देव मानतात, ते आम्हाला आवडत नाही. हरामखोराला देव मानतो, नको रामाला मानू, तुझा देव कोणीतरी असेल. चांगल्याला मानू नका, वाईट तुमचा महागुरु असेल. येणे वाघ यज्ञ, इतकी कठीण वाणी आहेत, इतकं कठीण जीवन आहे माणसाचं. एवढं सोपं वाणी समजू नका. पुढचा टप्पा लक्षात घ्या. आणि या यज्ञामध्ये 2 शब्द आहे, तोषावे. पहिला शब्द आहे तोषावे. जरा बॉस येतो रे जरा अंगावर, खनखन वाजते समोरचे 2 बॉस.
येणे वाघ यज्ञ तोषावे, पहिला शब्द आहे तोषावे आणि दुसरा शब्द आहे तोषोनी मज द्यावे. तोषावे आणि तोषोनी मज द्यावे, काय असे घुमाव शब्दामध्ये बघा. तोषोनी मज द्यावे, प्रसन्न व्हावं आणि प्रसन्न होऊन द्यावं. हे छोटे छोटे बारीक शब्द आहे बरं का. काही जे हॉटेल आहेत, अनेक लोकांना माहिती की हे चुकीचे आहेत. ग्रामीण भागामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नाही. बरेचसे किराणा दुकानदार आहेत, महाराज आहेत, काही आहेत, घेणाऱ्याला माहिती चुकीचे आहेत, काहीच करू शकत नाहीत. एका घरी वडील वारले होते आणि मी सहज भेटायला गेल्यानंतर 10व्याला कुणाचं प्रवचन करायचं याच्यावर चर्चा चालली होती. 2-4 लोक होते. ते म्हणजे नाही महाराज आमक्या आमक्याला बोलवा. नाही म्हणे जो आपचा नेहमीचा असतो ना, अर्थ कळला का तुम्हाला, जो आपला नेहमीचा असतो ना त्याला 10व्याला बोलवा. मग नेहमीच्याला 10व्याला बोलवलं, याचा अर्थ कळला का तुम्हाला. तो चुकीचा आहे, त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे. नशीब तो कावळ्यासह येत नाही. काही कीर्तनकार आहेत, धार्मिक विधी करायचा आहे, मोठे कीर्तनकार नाही बोलवत ते. नाही, आपला जो ठरलेला कीर्तनकार आहे त्यांना बोलवा. ठरलेला शब्दाचा अर्थ आहे ऐकायचं नाही, पण विधी केला हे लोकांना सांगायचंय. आमच्या इथे कीर्तन झालं, आमच्या इथे सत्यनारायण झाला, कोणी कथा ऐकत नाहीत, पण झालं हे लोकांना कळालं पाहिजे. आणि जर मग विशेष असेल तर मग लोकांना विशेष पद्धतीने बोलवतात. काही हॉटेल असे आहेत की जिथं गेल्यानंतर गेल्या गेल्या तुमच्या अंगावर वेटर येत नाही, काय पाहिजे. छोट्या हॉटेलमध्ये तुम्ही आज शिरायच्यात, काय पाहिजे. तिची भाषा अशी आहे की आता बोलायला नाही पाहिजे प्रवचनामध्ये, की तिच्या उच्चारणावर असं वाटतं निघून जावं, पण पर्याय नसतो. नाही बा थोडंसं नाश्ता काय, बसा बसा. त्याच्या बसण्याबरोबर माशा पण बसतात. आणि काही तेच हॉटेलचंच नाव आहे बरं का, 5 स्टार वगैरे असं काही वेगळं, हॉटेलच आहेत सगळे. गेल्या गेल्या तुमच्या मनाला स्वच्छतेचा गारवा देतात, भलेही पैसे घेतात, भलेही पैसे घेतात पण गारवा देतात. ज्ञानेश्वरी कष्ट करायला होते पण गारवा देते. उद्धट बोलत नाहीत. शब्दांचे अर्थ लावताना त्रास होतो, कष्ट होतो, मान्य आहे, गारवा मिळतो. आणि मग तुम्ही बसल्यानंतर तुमचा मेंदू बाहेरून आलेला असतो. आल्या आल्या ते विचारत नाही तुम्हाला काय करायचं. आल्या आल्या पाणी येतं, थंड पाणी येतं, तुम्ही थंड होता एसी मध्ये, बाहेरचं पाणी थंड करता, आतून बाहेरून थंड झाल्यानंतर मग वेटर येतो आणि अदबीनं बोलतो, सर काय पाहिजे. शब्द बघा, सर काय पाहिजे. आणि मग तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर स्वयंपाक तयार होतो. ते एक हॉटेल. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर स्वयंपाक, ते एक हॉटेल. आणि हे एक हॉटेल की कालचा रात्रीचा सकाळी वाढला जातो गरम करून, ते एक हॉटेल. खावंच लागतं. ज्याला ब्रह्मसुख मिळत नाही त्याला विषय सुख घ्यावंच लागतं, पर्याय नाही त्यांना. फार वाईट गोष्ट आहे. काही ना काहीतरी जेवावं लागेल ना. तसं हे जे ज्ञानेश्वरी म्हणतात हे ब्रह्मसुख आहेत. मी प्रतिपत्ती केली निष्कामासे, कष्ट करा तर गारवा मिळेल. नाहीतर संसाराच्या वणव्यामध्ये लोकांचे बोलणे आणि टोमणे खात आजही जीवन जगता आणि उद्याही जीवन जगता. या जगातून गेल्यानंतर कुणी आठवण काढत नाही, हे लक्षात ठेवा. मी आज मूर्ती बसवायला गेलो होतो औरंगाबादकडे. कधी कधी काही काही गोष्टी फार बऱ्या वाटतात पाहायला. आता आमची 4 व्हीलर चाललेली आहे आणि हायवे चौपदरी. हे 2 व्हीलरवाले मध्येच येतात बरं का. आज एक पत्नीला घेऊन 2 व्हीलरवाला मध्येच यायचा सारखा सारखा. मला वाटलं कंटाळला काय हा. ओव्हरटेक करायला गेले की तो मध्ये यायचा. आमचा ड्रायव्हर दुसरीकडे गेल्यामुळे मलाच चालवावी लागली गाडी.
मला पुन्हा पुन्हा त्रास व्हायचा. मग शेजारी बसलेले विचारलं, काय प्रकार आहे रे? काय नाही म्हणे, वैतागला असेल. मग त्याला 2-3 हारणं मारल्यानंतर पुन्हा मध्ये आला. मग त्याच्या लक्षात आलं की गाडी जवळ येते, पुन्हा मध्ये आला. 5-6 वेळा झालं. मला म्हणायचं वेगळं आहे, का रस्त्याने चालणारी माणसं हॉर्न ऐकत नाहीत? का? कुणाला दाखवता उद्धटपणा? तुमचं कुळ समजतं. हे ज्ञानोबांची ओवी आहे. रोडचे तुम्ही मॅनर्स पाळत नाही ना, फरक नाही पडत काही. ज्ञानोबा म्हणतात, शब्दातून कुळ समजतं, तुमच्या वागण्यातून तुमची बुद्धिमत्ता समजते. रस्त्यावर उद्धटपणा. बरं, थोडंसं हॉर्न वाजवलं तर उलट विचारतात, इथं उभा राहिलो तुझ्या काय बापाचं आहे काय? नाही, त्याच्या बापाचं नाही, पण तुझ्या बापाने इथं काम केलं होतं का? एक किती साधी गोष्ट आहे. रोड मॅनर्स म्हणतात याला. कुठं उभं राहिलं पाहिजेत? अरे, ज्याला उभं राहण्याची अक्कल नाही तो देवाच्या दारात काय उभं राहणार आहे? ज्ञानेश्वरच्या दारात कसा येणार आहे? संताकडे कसा येणार आहेत? आणि मलाही अजून काही या गोष्टी कळाल्या नाहीत. उद्धटतेमध्ये सुख असतं हे समजतच नाही अजून. लक्षात येते? रस्त्याच्या मध्ये उभा आहात, काय सुख आहे? लोकांचा वेग थांबवण्यात सुख वाटतो. तुम्ही तिथंच आहात. तुम्ही अजून ग्रामीण भाग सोडलेला नाही, तुम्ही अजून शहर पाहिलेले नाहीत. माझा अर्थ लक्षात ठेवा काय बोललोय. विनम्रता नाही, तोषोणी हा शब्दावर बोलतोय मी तुम्हाला. कधीही जीवन जगत असताना जगाला प्रसन्नता द्या. त्यांच्या आशीर्वादातून जे मिळतं ना, ते तुमचं जीवन प्रसन्न होऊन जातं. ही मृत्यूलोक आहे. तोषोणी ज्ञानोबांचा शब्द आहे. मज द्यावे, तोषोणी म्हणजे ज्ञानोबाने आपल्या गुरुला प्रसन्न केलेलं आहे हे विसरू नका. पसायदान, प्रसाददान. ज्ञानोबांनी आपल्या गुरुला प्रसन्न केलेले. तुम्ही कोणाला प्रसन्न केले? संसारातले माणसं याच्या विरोधातलेत बरं का. स्वतःला प्रसन्न करण्यासाठी हट्ट धरून बसतात. काय काही रुसतात, काय काही म्हातारे लग्नात रुसतात, काही नवरदेव रुसतात. अरे दिली ना, अक्कल नसताना दिली ना पोरगी, कशामुळे रुसतो? नाही मला गाडी पाहिजे. तर जर तुला घेता येत नाही तर घोड्यावर गाढवाला बसवलं कशा करता? मुलीच्या घरातल्या श्रीमंतीवर लक्ष असणं हा पुरुषार्थाचा अपमान आहे. मराठी कळते? ज्याच्या मनगटामध्ये जोर नाही आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतो, ही पुरुष आहे. ते हे कमवणार आहेत. ज्यांना धन कमवता येत नाही, ज्यांना अर्थ कमवता येत नाही, ते परमार्थ कमवायच्या लायकीचे नाही आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीत त्यांना स्थान नाही आहे. परमार्थ आहेत. छोटा अर्थ कमवता येत नाही तुम्हाला, परमार्थ काय कमवणार आहेत तुम्ही? तोषोनी प्रसन्न करायला शिका. म्हणून कोणत्याही चांगल्या ठिकाणी जा, ते लोक तुम्हाला प्रसन्न करतात, शिस्तीमध्ये बोलतात. आणि घराच्या बाबतीमध्ये वर्णन आले, तोषोनी प्रसाद घीजे अतिथीचा. घरात आलेल्या पाहुण्याचा प्रसाद, त्याची प्रसन्नता हा प्रसाद आहे. सकाळपासून एखादी बाई काम करते घरामध्ये, पुरणपोळीचा स्वयंपाक करते, 4-5 तास काम करते. मी कमी बोलतो, जास्त लागत असेल. आणि जेव्हा पाहुणे जेवून जातात ना, तेव्हा पाहुण्यांनी फक्त एकच शब्द सांगायचा असतो, काय छान स्वयंपाक केला हो. 5 तासाचा शिण एका शब्दाने जातो. एवढी शब्दाची ताकद आहे. शब्दाची ताकद. वाघ यज्ञ. 5 तास शरीराने काम केलेलं आहे आणि एकच शब्द, काय छान हात आहे हो तुमचा, चांगला स्वयंपाक आहे तुमचा, शीण निघून जातो. आणि जर हे नाही बोलले आणि जर चूक काढली ना, डबल टेन्शन. काय आमटी केली, मीठच नाही त्याच्यामध्ये, शीण आलेला असतो आणि त्यात हा दुसरा शीण. तास उपयोगाला आले नाही, दिवस उपयोगाला आला नाही आणि चुकीचा स्वयंपाक झाला. तोषोणी. जीवनात प्रत्येक कृती तुमच्या प्रसन्नतेसाठी करा किंवा जगाच्या प्रसन्नतेसाठी करा. विनाकारण कृती करू नका. ज्ञानोबांचा संदेश येतो. आत्मप्रसन्नतेसाठी कृती करा, प्रयत्न करा. जगाच्या प्रसन्नतेसाठी करा, पण जगाला आडवं येऊ नका.
जगाच्या सुखात खडा होऊ नका, खड्यासारखे बाजूला पडाल. जगाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजेत, आपली इच्छा केली पाहिजेत, आपले शब्द ऐकावे म्हणून त्यांच्या अंतःकरणाला आतुरता लागली पाहिजेत. असं जीवन जगा. तुमच्या बोलण्यातला जो मर्म आहे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवा, त्याला जीवन म्हणतात. भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, माझी ज्ञानेश्वरी माझ्या श्रीगुरूच्या हृदयापर्यंत पोहोचली. आता तोषोणी, काय शब्द आहे? तोषोणी मज द्यावे, मला द्या, हक्कदार आहे मी, तुम्हाला प्रसन्नता दिलेली आहे. म्हणून कितीही मोठा हॉटेल असेल त्याला टीप द्यावी लागते. भारतामध्ये प्रथा नाही आहेत. भारतामध्ये टीप तर देत नाहीत, 2 शिव्या देतात. सरक बाजूला. अमेरिका ज्याला तुम्ही मोठी मानता, लंडन ज्याला मोठी मानता, बिना टीप देता जर ग्राहक बाहेर पडलं ना, त्याला बॅड मॅनर्स म्हणतात. किंमत किती लहान असो किंवा मोठी असो, जाताना टीप द्यावी लागते. प्रसन्नतेचं प्रतीक आहे. अर्थ कळाला का? टीप म्हणजे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. आणि हे तोषोणी मज द्यावे, मी सेवा केली. गीतेचा अर्थ तुम्हाला सांगितला, शब्दांना सजवलं, सजवून ब्रह्मरस भरून तुमच्या पुढं ताट मांडलं, जेवण दिलं. तोषोणी प्रसाद घेईजे, अतिथीचा तुम्ही माझे गुरुदेव आहात. आणि जगातली जी आई असते ना, ती जेव्हा देवाकडे जाते, मला आजपर्यंत अशी आई आठवत नाही जिने स्वतः करता मागणी मागितली असेल. बघितलंय कधी? कोणतीही जगातली आई स्वतः करता मागणी मागत नाहीत. तिच्या मागणीचे फक्त 2च असतात, माझ्या नवऱ्याला सुखी ठेव आणि माझ्या पोराला सुखी ठेव. दुसरी आईची काहीच मागणी नाही. हे म्हणून देवाकडे जाते. ती देवाकडेच नव्हे, गुरुकडे जाती, ज्योतिषकडे जाती. का माझा मुलगा चुकीचा वागतो? का नवऱ्याला समाधान मिळत नाही? स्त्री. म्हणून कधीही लक्षात ठेवा, ज्या स्त्रीला मुलं आहेत, नवरा आहेत, ती स्त्री इतराशी भांडत बसत नाही. ती तिच्या संसारातला समर्पित आहेत आणि काही इच्छा नाहीत मुलाचं कल्याण व्हावं. आईची काय? मुलाचं. आणि माऊलीची काय इच्छा आहे? जगाचं कल्याण व्हावं. एवढाच फरक आहे. घराचं कल्याण व्हावं आई, घराचं कल्याण व्हावं आई, आणि जगाचं कल्याण व्हावं माऊली. हा माऊली शब्दाचा अर्थ आहे. जगाचं कल्याण व्हावं. तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. आणि आईची एक विशेषता आहे बरं का. आईला 2 मुलं असावेत. एक मुलगा खूप चांगला असावा आणि एक बावळट असावा. जो खूप चांगला आहे ना, आई आपोआप दुर्लक्ष करते. आणि जो बावळट आहेत, उदंड आहेत, खोडकर आहेत, त्याची प्रार्थना करते. याला म्हणतात आई. चांगल्या पोरासाठी आई प्रार्थना नाही करत. आई म्हणते तो चांगला आहे, समजदार आहे, तो त्याच्या पायावर उभं राहू शकतो. हे बावळट आहे, याला कळत नाही. आणि ते बावळट शब्दाचा अर्थ आहे खळाची व्यंकटी. हे पहिला शब्द आहे मागणीतला. पहिला का? अरे तो खळ आहे, तो दुरुस्त झाला पाहिजे. संत संत आहेत, वर्षत सकळ मंगळी. त्यांच्याविषयी काय मागणी मागायची? जे पूर्ण झालेले संत आहेत त्यांच्याबद्दल, भक्ताबद्दल काय मागणी मागायची? वर्षत सकळ मंगळी. मागणी नाही आहे त्यांच्यासाठी. ही मागणी आहे असे संत जे एकांतामध्ये असतात, ते या खळांना भेटो, या दुष्टांना भेटो आणि यांना दुरुस्त करो. अनवरत भूमंडळी भेटो. शब्द बघा कसा आहे, भेटो. त्यांना भेटलं पाहिजे. कोणी भेटलं पाहिजे? संतांनी. नाही समजलं अजून? आजपर्यंत तुम्ही जेवढे प्रवचन ऐकले ना, तेवढ्या प्रवचनामध्ये, इथून पुढे जेवढे कीर्तन प्रवचन ऐकाल तेवढ्या प्रवचनात 2च सिद्धांत आहेत. संत भेट दुर्मिळ आहे आणि संताजवळ जा. ऐकलं नाही एवढंच? संत भेट दुर्मिळ आहेत. संत समजत नाहीत. संतांनी कृपा करावी असं वागा. ज्ञानोबा पसायदानमध्ये उलट सांगतात. संत भेट दुर्मिळ असेल, संत प्रसाद दुर्मिळ असेल, मी मागणी मागतो संतांनी आपणहून भेट द्यावी. हे याचं नाव आहे पसायदान. न संत दुर्मिळ आहेत, न संत प्रसाद दुर्मिळ आहेत. ते कुणी असो, अनवरत एक संत गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा. आयुष्याला मर्यादा आहेत. संतांनी ही धरती भरपूर आहेत. संत कळत नाही, पण असे संत लागोपाठ या खळांना, या जगातल्या लोकांना, भूमंडळींना
भेट दे जाओ. त्यांना जरी अक्कल नसली, संत कशाला म्हणावं, तरी संतांना कळलं पाहिजे तुमचा उद्धार केला पाहिजे, म्हणून संतांनी भेट दिली पाहिजे. याचं नाव पसायदान आहे. ही जगातली सर्वश्रेष्ठ मागणी. मंत्र्याकडे जा, अपॉइंटमेंट. श्रीमंताकडे जा, बुद्धिमंताकडे जा, अधिकाऱ्याकडे जा, बोलवत नाही तुम्हाला. अपॉइंटमेंट आहेत का? बरं, अपॉइंटमेंट असली, तुमचं काम होईल याची शाश्वती? वेळ घेतली, भेटले, आश्वासन देतात. मागे सांगितलं होतं अश्वासन. अश्व म्हणजे घोडा, आसन. काम करत नसताना जे देतात ते काय? आश्वासन. घोड्यावर बसवणं. होईल काम, जा. आश्वासन. काय दिलं? आश्वासन. उपोषण सोडताना काय दिलं? बोला ना, अश्वासन. अपॉइंटमेंट घेतली, भेटलात, कष्ट केलं, खात्री नाही काम होण्याची. म्हणून माऊली 700 वर्षापूर्वी संतांनी जाऊन भेट द्यावी. का की ते जेव्हा भेट द्यायला येतात तेव्हा ते कामच करायला येतात, आशीर्वादच द्यायला येतात, बाकी काही काम नाही त्यांचं मृत्यू लोकांमध्ये. याला म्हणतात पसायदान. अनवरत भूमंडळी भेटो. भूमंडळी. आणि भूमंडळी शब्दाचा अर्थ आहे पृथ्वीवर, बरं का. हा पापी आहे, हा नॉनव्हेज खातो, हा सद्गुणी आहे, हा सदाचारी, तपस्वी. भूमंडळी. किती वाईट असो, कितीही गलिच्छ असो, कितीही कुविचाराचा असो, सुविचाराचा असो, तपस्वी असो, संतांनी त्यांना भेट द्यावी. अनवरत भूमंडळी. ही मागणी ज्ञानोबारायांची खट्याळ मुलांसाठी, आपल्या बुद्धीवर अहंकार करण्यासाठी, उद्धट वागणाऱ्यांना चांगलं जीवन मिळावं याच्यासाठी मागणी आहेत. आणि याच्यासाठी हा ज्ञान यज्ञ आहेत. पहिला भाग आहे. आपण या ठिकाणी थोडं थांबू.